तर मित्रांनो, मी धनरूप सीड्स प्रतिनिधी मनोज सूर्यवंशी. मी कळवण तालुक्यातील रवळजी या गावात आलोय. तर रवळजी या गावात आपण दादांना धनरूप सीड्सचं गुलाबी पुष्प हे वाण दिलं होतं. तर दादांना त्या गुलाबी पुष्पाचा काय अनुभव आला ते दादा सांगतील आपल्याला. नमस्कार दादा. नमस्कार दादा. आपलं नाव? प्रकाश गणपत वाघ, गाव? रवळजी, रवळजी, हो. तालुका कळवण, जिल्हा कळवण, नाशिक. नाशिक. आपण हे जे वाण घेतले धनरूप सीड्सचं गुलाबी पुष्प, तर या वाणाविषयी तुम्ही काय सांगणार? कसं आहे हे वाण? वाण चांगलं आहे दादा, क्वालिटी क्वांटिटी मध्ये आहे आणि कमी पाणीमध्ये पीक येणार हे आपल्याला वाण आहे. तुम्ही जेव्हा हे गुलाबी पुष्प घेतलं होतं, हो, तर त्याचं उगम क्षमता किती टक्के होती? ती 100% उगवण क्षमता होती. 100%. बाकीच्या बियाण्यांपेक्षा ही बियाणं चांगलं होतं. अच्छा, तर बियाण्याची उगम क्षमता दादांच्या म्हणण्याप्रमाणे 100% हो. होती. आणि तुम्ही याची पुनर्लागवड केव्हा केली होती जानेवारी 2-3 जानेवारीला आपण लागण केली. आणि केव्हा काढले होते? 10-12 मार्च नंतर आपण. बरं, म्हणजे तुमचा हा कांदा आरले असं हो हो म्हणायला काय हरकत हो, नाही? हरकत नाही. बरोबर, हा, आपण 90 दिवस मध्ये हा माल काढलाय. बरोबर. आणि 90 दिवसात माल काढलाय, त्याची साईज व क्वालिटी, कलर कसा आहे? चांगला होता, शाईच आहे, छान झोन, एकदम सुंदर आहे. सुंदर आहे. बस, तुम्हाला आता या कांद्याचा म्हणजे धनरूप सीड्सचा गुलाबी पुष्पाचा अनुभव आलाय. हो. तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला देणार आहे? शेतकऱ्यांना, शेतकरी बघून बी गेले आहेत कोणतं आहे काय आहे ते सर्व आपण त्यांना सांगितलंय. शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी पुन्हा अजून